हा जो पॅटर्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात हा पहिलाच ह्याच वेळी म्हणजे आमच्या जिल्ह्यात तर असं बिनविरोध वगैरे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती आजपर्यंत कधी झाले नव्हते. पण माननीय आमदार पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या कामावर आणि त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन हे काही आपले विरोधक जे आहेत उमेदवार त्यांनी यात सीट्स मागे घेतले आहेत आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. उमेदवारी एक असते आणि इच्छुक उमेदवार जास्त असतात, पण कोणाला तरी एकालाच मिळते. आणि आपले घारे मॅडम हे खरोखरच उत्कृष्ट त्यांनी आपल्या कारकिर्दीत चांगलं काम केलेलं आहे. कारकिर्दी संपल्यानंतर सुद्धा पक्ष कार्यकर्त्या म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्या प्रमुख दावेदार होत्या, पण ती सीट आपल्या सावी लोकांना यावेळी मोठ्या साहेबांनी दिली गेली आणि त्यांनी पण मोठं औदार्य दाखवून मोठं मन दाखवून आमदार पालकमंत्री नितेश राणे यांच्या शब्दाला मान ठेवून आणि आमचे माजी आमदार अजितराव गोपटे यांच्या शब्दाला मान ठेवून त्यांनी आज अर्ज पाठी घेतलेला आहे. त्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन. त्यांनी खूप खरोखरच ते दावेदार होत्या. अतिशय चांगलं काम. पण आजच्या नवीन आमच्या ज्या उमेदवारी ज्यांना मिळाली आहे सावी लोके ज्या बिनविरोध झाल्या आहेत त्या पण चांगल्या प्रकारे काम करतील अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते त्या करून दाखवतील.